संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणासाठी आज मस्ताजोग इथं कार्यक्रम झालाय आणि या कार्यक्रमाला भाजप आमदार सुरेश धस आले होते आणि त्यांच्या समोरच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख भावनांनी अत्यंत व्याकुळ झाले आणि रडू लागले। त्यामुळे तिथं उपस्थित सगळेच क्षणभर भावुक झाले। कुटुंबियांसह गावातील अनेक लोक संतोष देशमुखांना आदरांजली देण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेत। आपण पाहू शकतो सरपंच देशमुख संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि संतोष देशमुख यांच्यासाठी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी गावकरी देखील इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। सुरेश धस देखील याच ठिकाणी पोहोचले। भावाच्या आठवणींनी धनंजय देशमुख भावुक झाले। सुरेश धसांकडून संतोष देशमुखांना आदरांजली वाहण्यात आली। कुटुंबियांसह गावातील अनेक लोक संतोष देशमुखांना आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भावाच्या आठवणींनी धनंजय देशमुख भावुक झालेले आहेत। सगळे मान्यवर मंडळी उपस्थित झाली आहे। जवळजवळ पंचक्रोशीतून आलेल्या सर्वच क्षेत्रातील बंधू भगिनींच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो। आयुष्यभर आपण कुठल्या देवाला प्रार्थना केली नसेल तरी चालतं, पण या देशमुख परिवाराला न्याय मिळावा याच्यासाठी सगळ्यांनी अंतःकरणपूर्वक ईश्वराला प्रार्थना केली पाहिजे आणि त्यांच्या त्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला जमतं त्या पद्धतीने सहकार्य